नमस्कार मित्रांनो, आज आम्ही दापोलीला फिरायला आलेलो आहोत. हे माझं फर्स्ट व्लॉग आहे, त्यामुळे काही चुकी झाली तर हसून सोडून द्या. फर्स्ट डेला आम्ही स्टे तनिक्स रिसॉर्टमध्ये केलेलं आहे. रिसॉर्ट म्हणजे एक स्टेच आहे इथे. रिसॉर्ट म्हणजे स्विमिंग पूल या काही वेगळं असं काही नाही, पण रूम खूप छान आहे. वाईब देणारं रूम आहे. एक नेचर वगैरे बघायला गेला, प्रॉपर तुम्हाला विलेज टाईपमध्ये राहायचं आहे तर मग बाहेरून हॉटेलचा नजारा काही असं दिसतो. तर आम्हाला लागली होती खूप भूक. मग आम्ही म्हटलं पहिलं जेवून घेऊयात. तर जेवणामध्ये आम्ही दुपारसाठी तर व्हेज थालीच मागवली होती. दापोलीमध्ये फिरण्यासाठी आम्ही रिक्षाने फिरणार असंच ठरवून गेलो होतो. आज तुमचं प्री वेडिंग आहे, मग तुम्हाला कसं वाटतंय दोघांना? छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला सुद्धा छान वाटतंय. ओके, सांगा तयार कशी झाली? तुम्ही दोघे खूप छान दिसताय आणि मला तर असं वाटतं तुमचे फोटो सुद्धा खूप छान येतील. संध्याकाळच्या शूटसाठी प्रणितने खूप छान ठिकाण शोधलं होतं. आम्हाला तर खूप आवडलं. त्याच्या बाजूला दिसलं मला हे लाजलूचं झाड. मग काय तिला थोडी लाजवली. इकडे तर यांचं फोटोशूट खूप छान चाललं होतं. तोपर्यंत आपण छोटे व्हिडिओ पाहूयात. चला तर आता आपला एक शूट करून आपण आता चहासाठी जात आहोत. चहा घेण्यासाठी आम्ही द पॉइंट ऑफ व्ह्यू या हॉटेलमध्ये थांबलो होतो. आणि खरं नावाप्रमाणेच हॉटेलचा व्ह्यू सुद्धा खूप छान होता. या ब्रिजमधून जाणं खूप छान वाटलं आम्हाला. प्लस या साईडला असं त्याने लिहिलं होतं, आम्ही पैसे नाही तर माणसे जोडतो. हे पण खूप छान वाटलं वाचून. आपुलकी वाटली थोडी. तर हे आहे आता आमचं रात्रीचं जेवण, पापलेट फ्राय. तर आपले पापलेट फ्राय होत आहेत आणि ते आता फ्राय होऊन आलेले आहेत. तर खरं इथलं जेवण तर खूपच छान होतं. आम्ही कोळंबी फ्राय, कोळंबीचा रस्सा आणि पापलेट घेतले होते. म्हटलं बोला बाळा, तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? मला खूप छान वाटलं इथे. हां, असं वाटलं की गावी चालूय आपण आणि सुंदर असं समोर असं जे व्ह्यू आहे ना, खूप सुंदर वाटलं मला. खूप छान आहे. तुला जेवण कसं वाटलं इथलं? जेवण खूप छान होतं, एकदम टेस्ट होती. आणि मॉर्निंगचं ब्रेकफास्ट? मॉर्निंगचं सुद्धा खूप छान होता ब्रेकफास्ट. मला खूप आवडला. कॉफी तर खूप छान होती. आय लव्ह कॉफी. आज आहे दिवस दुसरा. आज बीच साईडला शूट असल्यामुळे सकाळी लवकर उठून सगळं आवरून आम्ही बीचला चाललो होतो. बीचला जाण्याचा रस्ता एवढा छान होता. दोन्ही साईडनी झाडं, घरं, खूप छान वाटलं. आता फायनली आम्ही पोचलो होतो बीचला. अरे मॅडमना पहिलं उतरवू देत. आता कसं मॅडम उतरल्या. चला तर आता बीच बघूया आपण. मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत लाडघर बीचला. आणि जो इथे काय नजारा आहे ना, तो खूप म्हणजे खूप सुंदर असा नजारा आहे. तर ते मी आता तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. हे बीच पाहून मॉर्निंग तर खूप छानच झाली होती. हॅपीवाली मॉर्निंग झाली होती. खूप क्लीन आणि खूप छान असं हे बीच होतं. या बीचवरती आमच्याशिवाय तर कोणीच नव्हतं. आता आमचं नेक्स्ट लोकेशन दत्त मंदिर आहे. तर आता दत्त मंदिराकडे आपण जात आहोत. दत्त मंदिराकडे जातेवेळी सुद्धा खूप छान रोड होतं. तर हे आहे दत्त मंदिर.
मंदिराच्या बाहेरील परिसर सुद्धा खूप छान होतं. इथलं समुद्राच्या लाटांचा आवाज खूप म्हणजे खूप वेगळा एक अनुभव आला इथे पण मला. आता नेक्स्ट लोकेशन आपलं आंजर्ले, कड्यावरचा गणपती. तिकडे जात्यावेळी सुद्धा ह्या टेकडीवरून काय समुद्राचा नजारा होता ना, ते तुम्हाला आता दाखवतो मी. तर हा आहे नजारा. खूप छान असं इथून बघायला वाटत होतं. कोकणात आल्यावरती बाईक आणि कार घेऊन फिरायचं नसतं, अशी रिक्षा घेऊन फिरावं लागतं. तर ते कोकण फिरल्यासारखं जरा वाटतं. बरोबर आहे की नाही बाबा? तर याच्या पुढे कोकणात आलात तर बाईक आणि कार घेऊन येऊ नका, असं रिक्षामध्ये फिरा. म्हणजे एक वाईब येते कोकणात फिरण्याची. बरोबर. भावा, ब्लॉग मध्ये काय बोलतो, चुकत तर नाही ना? नाही, अजिबात नाही. चला मग आपण जाऊ आता पुढे. रोडने जात्यावेळी आम्हाला हा एक ब्रिज लागला आणि मला तरी असं वाटत नसेल हा ब्रिज बघून कोण इथे थांबणार नाही, कारण खूप अशा छान इथे होड्या होत्या. त्या होड्यांचं काम केलं जातं इथे. तर आम्ही सुद्धा इथे ते पाहण्यासाठी थांबलो होतो. इकडे होडीचं काम चालू आहे. खूप छान वाटलं हे सुद्धा बघून आम्हाला. कसं वाटतं तुला? फायनली आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो होतो. तर पाहूया मंदिर. मंदिराच्या समोरच्या साईडला छोटा असं तलावासारखं आहे. तिकडे कासव, मासे असे आहेत. ते सुद्धा बघायला खूप भारी वाटलं. मंदिराच्या बाजूच्या साईडलाच हे शिव मंदिर सुद्धा तिथे आहे. ते पण खूप छान आहे. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आम्ही गणपतीचं पहिलं पाऊल बघायला जात आहोत. तर 2 मिनिटाच्या अंतरावरतीच ते आहे. तर जाऊयात आता आपण तिकडे. तर हे आहे गणपतीचं पहिलं पाऊल. तिकडे छान दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनवरती जाणार होतो. आमचा फोटोग्राफर सुद्धा इतका हेल्प करत आहे. आणि हे आमचे भावेश भाऊ, ज्यांचं प्री वेडिंग होतं, ते आता सध्या धक्का मारत आहेत. आता बघूया पुढे कसं काय आमची गाडी स्टार्ट होते. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही केशवराज मंदिरामध्ये चाललो आहोत. तर आता आमची रिक्षा बंद पडली आहे, म्हणून आम्हाला त्या जंगलातून चालत जावं लागतंय. तर मित्रांनो, कसं वाटतंय तुम्हाला चालत्या वेळी? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय ना? जरा काय वेगळी फिलिंग येते का चालत्या वेळी? असा पक्ष्यांचा आवाज येतोय, शांतता खूप वाटते, पक्ष्यांचा आवाज येतो. ओके भावेश, तुला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटते मला तर. म्हणजे काय फील होते का मनामध्ये? चालत झाल्या. ओके विजय, तुला काय वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप जास्त चालायला लागतंय पण ओके बिना चपलीचं. ओके उपवास आहे केला तिने. पूजा, तुला काय वाटतंय? छान वाटतं. पूजाने उपवास बस छानच वाटतंय तुला? ब्युटिफुल वाटत नाही? गावठी फुल. ओके
आता मंदिरामध्ये आम्ही जात आहोत. तर असं म्हणजे रस्त्यामध्ये असं एकदम भारी वाटतंय ना की चारी साईडनी झाडं आहेत आणि मधून फक्त रोड आहे. आता तिथून आम्ही चालत जात आहोत. पक्ष्यांचा आवाज किलबिल करणारं एवढं कानाला छान वाटतंय ना, तर मी तुम्हाला हे शब्दामध्ये सांगू शकत नाही, तरी मी शब्दामध्ये तुम्हाला सांगतोय. तुम्हाला असं जर हे छान वाटलं तर नक्की केशवराज मंदिरामध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता. बस. ही मंदिराची एंट्री आहे. इथून थोडं वाकूनच जावं लागेल आपल्याला. तरी आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. खूपच छान मंदिर, असं एक जंगलामध्ये हा मंदिर आहे आणि ते एवढं मन प्रसन्न झालेलं आहे ना, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप छान वाटतं इथे. चला आता आपण आतमध्ये जाऊयात. खूप छान पाणी आहे, झऱ्याचं पाणी आहे. त्याच्यामध्ये आपण प्यायला तरी काय प्रॉब्लेम नाही. नॅचरल पाणी आहे थंड, म्हणजे तुम्हाला काय थंड पाण्याची वगैरे गरज भासणार नाही. हे आहे केशवराज मंदिर. खूप छान आणि शांत असं हे ठिकाण आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर मन नक्कीच तुमचं प्रसन्न होईल असं मंदिर आहे हे. अर्धा तास तर आम्ही या मंदिरामध्ये बसूनच होतो. एवढं छान वाटत होतं आम्हाला इथे. हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर. खूप सुपारीची झाडं आणि वेगवेगळी झाडं आहेत इथे. या मंदिराच्या बाजूला सुद्धा एक गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी आता इथे हा ब्लॉग एंड करत आहे. जमलं तर भेटूया आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय. भावाने खूप मेहनत करून ही रिक्षा चालू केली होती. भावासाठी तर एक लाईक बनतोच.